नमस्कार. चिकन म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. आज आपण सगळ्यात सोपी आणि पटकन बनणारी चिकनची रेसिपी बघूया. त्याला लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे. प्रथम चिकन स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं. त्यानंतर त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे मालवणी मसाला, 2 मोठे चमचे तंदुरी चिकन मसाला. कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालेल, पण मी ते एव्हरेस्टचा वापरला आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतली आहे. मिरची जास्त टाकू नका, मिरची एकच घ्या, कारण आपण मसाला टाकला त्यामुळे त्यात तो तिखटपणा बरोबर त्या मटणासाठी होतो. आणि अर्ध लिंबू पिळून 2 मोठे चमचे दही घेतले. चवीप्रमाणे मीठ घाला आणि ते सर्व त्या चिकनला व्यवस्थित लावून घ्या. सर्व मसाले व्यवस्थित लागल्यावरती त्याची चव खूप छान येते. कमीत कमी अर्धा तास तरी त्याला मॅरिनेशनसाठी ठेवा. जास्त वेळ ठेवलात तर अजून छान लागेल. आता एका कुकरमध्ये 2-3 मोठे चमचे तेल घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक चिरलेले तेलामध्ये चांगले गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण घालत नाही आहे. त्यामुळे पीजीमध्ये राहणारी मुले ज्यांना बाहेरचं खाऊन कंटाळा आला असेल तर हे घरी अगदी सोप्या पद्धतीत करून खाऊ शकतात. आता हे आपलं चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि आपला कांदा पण चांगला परतून झालेला आहे. तर आपण आता हे पूर्ण चिकन आपण या कुकरमध्ये ॲड करूया. मी हे विथ स्किन चिकन घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही विदाऊट स्किन चिकन पण वापरू शकता. हे सर्व छान मिक्स करून घ्या. चिकनला शिजायला पाण्याची काही गरज लागत नाही, कारण चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. मी हे मसाला ज्या भांड्यामध्ये चिकन मिक्स केलं त्याला लागलेला, म्हणून मग अर्धी वाटी पाणी यात टाकलेलं आहे मसाल्यासकट. तर मग कुकरचं झाकण लावून त्याला 3 शिट्या द्या. अशा प्रकारे आपलं चिकन हे छानपैकी शिजलेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्ही हे चपाती, भाकरी आणि भाताबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिलेल्या इन्स्टा पेजला पण नक्की फॉलो करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीबरोबर. आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.